नमस्कार मित्रांनो, MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती 2016ची प्रश्नपत्रिका पाहतोय. आपण पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमार्फत येणाऱ्या पोलीस भरतीचं स्वरूप कसं असेल, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, या अनुषंगानं यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ज्या काही प्रश्नपत्रिका होऊन गेलेल्या आहेत तर त्या सर्वांचा आढावा घेत आहोत. यापूर्वीच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या पाहून घ्याव्या ही विनंती. चला आजच्या भागाला सुरुवात करूया. पहा, आज आपण सिंधुदुर्ग 2016ची प्रश्नपत्रिका पोलीस भरतीची घेऊन तुमच्या समोर आहोत आणि यामधील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता? वाघ, हत्ती, सिंह आणि चित्ता. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चित्ता हा निश्चितपणे एकवचनी शब्द आहे. तर वाघ, हत्ती आणि सिंह यांचा अनेकवचनीसारखा सुद्धा बोध होतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी म्हणजे चित्ता हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2, मात्रा चालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. इलाज चालणे, उपयोग न होणे, फायदा होणे, परिणाम होणे. प्रश्न क्रमांक 2चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ए, इलाज चालणे. मात्रा चालणे म्हणजेच इलाज चालणे होय. प्रश्न क्रमांक 3, परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. परमेश्वर असतो सर्वत्र, सर्वच बरोबर. तर प्रश्न क्रमांक 3चं अचूक उत्तर आहे सर्वत्र. प्रश्न क्रमांक 4, अरेच्छा, आदित्यचा वाढदिवस झाला परवा या वाक्यामध्ये योग्य विरामचिन्हे असणारा पर्याय निवडा. अरेच्छा, आता वाक्य तेच आहे, पर्याय म्हणजे वाचून काही वेगळा अर्थ निघणार नाही. मात्र आपण या ठिकाणी उत्तर पाहूया. प्रश्न क्रमांक 4चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरेच्छा, त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह, आदित्यचा वाढदिवस झाला परवा आणि पुढच्या बाजूला क्वेश्चन मार्क आणि त्याच्यानंतर अवतरण क्लोज. तर अशा पद्धतीचं ज्याला आपण कॉमा इन्व्हर्टेड कॉमा म्हणतो, तर हे पर्याय क्रमांक सी याचं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5, मी पुस्तक वाचले या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ. तर प्रश्न क्रमांक 5चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, या वाक्याचा साधा भूतकाळ आहे. मी पुस्तक वाचले. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? पर्यायी नाम, उपनाम, क्रियापद, सर्वनाम. प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. पुढे पाहूया प्रश्न क्रमांक 7, भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्माला भाषेचे डॅश डॅश असे म्हणतात. दागिने, अलंकार, समृद्धी, शब्दसिद्धी. प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अलंकार. अलंकारामुळे भाषेला शोभा येते आणि या गुणधर्माला अलंकार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 8, विरुद्धार्थी शब्द ओळखा. रणशूर चा विरुद्धार्थी रणभीरू, रणवीर, रणधीर, रणशार्दूल. प्रश्न क्रमांक 8चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जो रणांगणामध्ये शौर्य गाजवतो त्याला रणशूर असं म्हणतात आणि जो रणांगणामधून पळून जातो किंवा रणांगणामध्ये जायला घाबरतो त्याला रणभीरू असं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 9, म्हण पूर्ण करा. डॅश डॅश पडेल काय? घरोघर गरजेल तो एका हाताने दिव्याखाली. तर बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 9चं पर्याय क्रमांक बी, गरजेल तो पडेल काय. प्रश्न क्रमांक 10, वीज या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. रवी, चपला, भानू, वसन. प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, वीज या शब्दाला पर्यायी शब्द चपला असा असतो. प्रश्न क्रमांक 11, जरी आंधळी मी तुला पाहते
अलंकार ओळखा. या वाक्यामध्ये अलंकार कोणता आहे तो ओळखायचा आहे. विरोधाभास अलंकार, अर्थांतरन्यास अलंकार, पर्यायोक्त अलंकार आणि सार अलंकार. वाक्य वाचल्यानंतर लगेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजू शकतं आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए म्हणजेच विरोधाभास अलंकार. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका माझीनोकरी.com यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार. जर तुमच्याकडे अशा प्रकारची कोणतीही प्रश्नपत्रिका असेल तर तुम्ही ती आम्हाला सेंड करू शकता. आपण सर्व विद्यार्थ्यांना ती उत्तरासह उपलब्ध करून देऊया. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 12. चिमणी, ढेकूण, वाका, झोप हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले? कन्नड, तमिळ, तेलुगू, मराठीच. प्रश्न क्रमांक 12चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मराठीचं. म्हणजेच मराठी भाषेतीलच चिमणी, ढेकूण, वाका, झोप हे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 13. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. प्रयोग ओळखा. या वाक्यामध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. कर्मणी, कर्तरी, भावे यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 13चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच भावे प्रयोग. शिक्षकांनी मुलांना शिकवावे हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 14. विभक्ती ओळखा. महाराणीचा, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी. प्रश्न क्रमांक 14चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराणीचा. याला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय आहे. प्रश्न क्रमांक 15. चुकीचा विरुद्ध लिंगी पर्याय ओळखा. बोका, भाटी, हंस, हंसिनी, बोकड, शेळी, पत्रकार, पत्रकर्ती. प्रश्न क्रमांक 15चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी हंस आणि हंसी ही जोडी चुकीची जोडी आहे. बाकी सर्व जोड्या बरोबर आहेत. बोका भाटी असेल, बोकड असेल, शेळी असेल, पत्रकार तर पत्रकर्ती. असा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असतो. या प्रश्नामधून पुढच्या परीक्षेमध्ये वेगळा पर्याय वगळून तुम्हाला उत्तरं दिली जाऊ शकतात, म्हणून असे प्रश्न लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 16. भावार्थ दीपिका ग्रंथाचे लेखन करणारे संत कोण? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव. प्रश्न क्रमांक 16चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत ज्ञानेश्वर. मित्रांनो, बऱ्याच वेळेला हा प्रश्न रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 17. द्रविडी प्राणायाम करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ. खाली पर्याय दिलेले आहेत. योग साधना करणे, केवळ दिखावा करणे, साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे, द्रविडी प्राणायाम करणे. प्रश्न क्रमांक 17चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे म्हणजे द्रविडी प्राणायाम करणे होय. अनु अधिक अर्थ या दोन शब्दाची संधी आपल्याला सांगायची आहे. अनर्थ, अनवर्थ, अनर्थ आणि अनूर्थ. तर प्रश्न क्रमांक 18चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच अनु अधिक अर्थ बरोबर अनवर्थ. अशा पद्धतीची या ठिकाणी संधी होत असताना आपल्याला दिसून येते. चला पुढच्या बाबीकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 19. गावाचे प्रवेशद्वार. पर्याय पाहूया. गावकूस, वावडी, वेस, पानंद. प्रश्न क्रमांक 19चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच गावाचे प्रवेशद्वार याला वेस असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. वायस शब्दाचा अर्थ सांगा. पोपट, कावळा, गरुड, मोर. प्रश्न क्रमांक 20चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी वायस म्हणजे कावळा होय. प्रश्न क्रमांक 21. जलद ब्रॅकेटमध्ये दिलेली सूचना पाहूया. अचूक समानार्थी शब्दाचा पर्याय निवडा. जलद या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे. पाऊस किंवा मेघ, वेगाने किंवा आकाश. पाऊस वेगाने, मेघ वेगाने,
प्रश्न क्रमांक 21चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, मेघ किंवा वेगाने. मेघ म्हणजे जलद. मेघ हा जलदचा पर्यायी शब्द आहे, म्हणजेच समानार्थी, आणि जलद याचा अर्थ वेगाने असा सुद्धा होतो. प्रश्न क्रमांक 22, लीळा चरित्र हा मराठीतील आद्य ग्रंथ कोणी लिहिला? माईंभट, संत ज्ञानेश्वर, आद्यकवी मुकुंदराज स्वामी, चक्रधर स्वामी. प्रश्न क्रमांक 22चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, माहिंभट यांनी मराठीतील आद्य ग्रंथ म्हणजेच लीळा चरित्र हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 23, शुद्ध शब्द ओळखा. निर्भत्सना. आता या ठिकाणी निर्भत्सना हा शब्द दिलेला आहे, तो शुद्ध कोणता पर्याय आहे तो पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 23चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी, नीला पहिली वेलांटी आहे, भ वर रफार आहे, स सोबत त जोडलेला आहे आणि न ला काना आहे. असा निर्भत्सना हा शब्द पर्याय क्रमांक सी हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 24, आणि कॉमा व कॉमा शिवाय कॉमा नी कॉमा आणखी हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत? विकल्पबोधक, स्वरूपबोधक, समुच्चयबोधक, मानत्वदर्शक. तर प्रश्न क्रमांक 24चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, आणि व शिवाय नी आणखी हे सर्व समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 25, जाईच्या मांडवावर सूर्याची किरणे पसरली. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. वर या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे त्याचा प्रकार कोणता? शब्दयोगी अव्यय, अविकारी अव्यय किंवा संबंधवाचक. आता प्रश्न क्रमांक 25चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, वर हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26 आणि खालचे जे प्रश्न आपण पाहतोय हे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत, त्यामुळे आपण ते प्रश्न स्किप करतोय. प्रश्न क्रमांक 34 आपण घेऊया. पहा, प्रश्न क्रमांक 34 पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 34 जर आपण पाहिला, विजोड शब्द ओळखा. जीभ, डोळे, कान आणि हात. तर यापैकी वेगळा असा पर्याय म्हणजे हात असेल, कारण बाकीचे हे ज्ञानेंद्रिय आहेत, पैकी हात हा अवयव आहे. प्रश्न क्रमांक 36, चंद्र पृथ्वी, तर पृथ्वी काय? सूर्य, आकाशगंगा, उपग्रह आणि गुरु. पहा, चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, तर पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, म्हणून प्रश्न क्रमांक 36चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए. पुढचा गणिताचाच प्रश्न आहे. अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण सोडतो आहोत. पहा, प्रश्न क्रमांक 40, गाजर, रताळे, बटाटा. गटात बसणारा शब्द शोधा. भोपळा, कोथिंबीर, मुळा आणि वांगे. प्रश्न क्रमांक 40चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, मुळा. कारण गाजर, रताळे आणि बटाटा हे सर्व जमिनीमध्ये म्हणजे मुळा प्रवर्गातील घटक आहेत, ज्यामध्ये बटाटा खोड म्हणून ओळखला जातो. मात्र हे सर्व फळभाज्या जमिनीच्या मध्ये उगवणाऱ्या आहेत. पुढच्या बाजूला आपण जे काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत गणिताच्या, तर त्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या आपण कव्हर करत आहोत. यासाठी बोर्डची आवश्यकता असते, म्हणून या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा भाग मी वगळतो आहे. पुढच्या बाजूला पहा, इंग्रजी वर्णमालेतील सुरुवातीकडून 19वे अक्षर, शेवटकडून 23वे अक्षर आता कोणते असेल? पहा मित्रांनो, या ठिकाणी जे काही दिलेला हा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा, मात्र वाचन झालेलं आहे, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा प्रश्न वाचून झाला आहे आपला, म्हणून आपण त्याचं उत्तर पाहू आणि पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 45चं बरोबर उत्तर प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक सी, 8वे. चला पुढच्या बाजूला जाऊया.
पहा या ठिकाणी विमान दल, नाविक दल, वैमानिक, तर पुढे काय? प्रश्न क्रमांक 48 चे पर्याय पाहू. विमान, नौसेना, खलाशी, जहाज. प्रश्न क्रमांक 48 चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजेच खलाशी. बेट, समुद्र, तारे. आता बेट कुठं समुद्रामध्ये असतं, तर तारे कुठं असतील? सूर्य, आकाश, पौर्णिमा आणि ग्रह. प्रश्न क्रमांक 49 चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी म्हणजेच आकाशामध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. पहा प्रश्न क्रमांक 51. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? 1 मे 1981, 26 जानेवारी 1981, 16 ऑगस्ट 1982, 26 ऑगस्ट 1982. प्रश्न क्रमांक 51 चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए म्हणजेच 1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 52. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? मोसिनराम, खोपोली, माथेरान आणि अंबोली. पहा प्रश्न क्रमांक 52 चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी आंबोली. मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण विचारलेलं आहे आणि पहिला पर्याय दिलेला आहे भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण. भारतातील सर्वाधिक पाऊस हा मोसिनराम या ठिकाणी पडतो, मात्र महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस हा आंबोली या ठिकाणी पडतो. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तेरेखोल, तापी, कृष्णा, देवगड. प्रश्न क्रमांक 53 चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजेच कृष्णा ही नदी पश्चिम वाहिनी नाही. पहा तेरेखोल आणि देवगड या कोकणातील नद्या आहेत, मात्र तापी ही वरच्या बाजूला उत्तर प्रदेशमध्ये येऊन गुजरातकडं पश्चिम वाहिनीच आहे. मात्र कृष्णा ही नदी महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावून पूर्वेला निघून जाते. पुढच्या बाजूला पहा प्रश्न क्रमांक 54. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राकृतिक रचनेची कोणती आकडेवारी बरोबर आहे? खलाटी, किनारा. या ठिकाणी मित्रांनो आपण डायरेक्ट उत्तर पाहू जेणेकरून आकडेवारीमध्ये आपण जास्त वेळ अडकून बसणार नाही. प्रश्न क्रमांक 54 चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए म्हणजेच खलाटी म्हणजेच किनाऱ्याचा भाग किंवा ज्याला सकल भाग असं म्हणतात, तो जो आहे तर 22.23% इतका आहे. वलाटी ज्याला आपण पठारी भाग म्हणतो किंवा वरचा भाग म्हणतो, तर तो 36.43% इतका आहे. अशा पद्धतीची सिंधुदुर्ग जिल्ह्याची रचना आहे. जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंवा आणखीन इतर कोणत्या कोकणातील जिल्ह्याची प्रश्नपत्रिका देताय किंवा तिथं भरतीसाठी प्रयत्न करताय तर अशा पद्धतीची माहिती लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 55. सध्या भारताची कितवी पंचवार्षिक योजना राबवली जात आहे? 10वी, 11वी, 12वी, 13वी. प्रश्न क्रमांक 55 चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजेच 12वी. यानंतर पंचवार्षिक योजना या विसर्जित झालेल्या आहेत आणि त्या जागेवर नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्रातील अनुक्रमे पहिला व दुसरा संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग व रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड, वर्धा व सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग व वर्धा. प्रश्न क्रमांक 56 चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी सिंधुदुर्ग व वर्धा. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग या जिल्ह्याला ओळखलं जातं, तर दुसरा साक्षर जिल्हा म्हणून वर्धा या जिल्ह्याला ओळखलं जातं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्न क्रमांक 57 पाहतोय आपण. पर्याय पाहूया. 1920, 1935, 1949, 1950. प्रश्न क्रमांक 57 चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी म्हणजेच 1935 या वर्षी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली? प्रश्न क्रमांक 58. पनवेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? महामार्ग क्रमांक 14, महामार्ग क्रमांक 4, ब महामार्ग क्रमांक महामार्ग क्रमांक 17 आणि महामार्ग क्रमांक 208. प्रश्न क्रमांक 58 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजेच महामार्ग क्रमांक 17 हा पनवेल, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यासोबतच गोवा या राज्याला जोडला जातो. प्रश्न क्रमांक 59. भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? अतिशय व्यवस्थित प्रश्न वाचणं आवश्यक आहे आणि पहिला जो पर्याय दिलेला आहे तर आपण पर्याय पाहूया अगोदर. 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1949, 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1960. प्रश्न क्रमांक 59चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. मित्रांनो, ही बाब आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटना मंजूर करण्यात आली. मात्र भारतीय राज्यघटनेचं अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आली आणि हा फसवा प्रश्न आहे, म्हणून स्टार करून या दोन्ही बाबीमधील फरक लक्षात ठेवा. यापूर्वी जवळपास बऱ्याच वेळा हा प्रश्न आलेला आहे किंवा अंमल केव्हा झाला यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 60. युनोच्या सुरक्षा परिषदेचा खालीलपैकी कोण कायमस्वरूपी सदस्य नाही? भारत, चीन, रशिया, फ्रान्स. प्रश्न क्रमांक 60चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए म्हणजेच भारत हा युनोच्या सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य नाही. प्रश्न क्रमांक 61. गावातील जन्म मृत्यूची नोंद करणे, ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे, ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करण्याची कामे कोण करतो किंवा कोणाची आहेत? सरपंच, पोलीस पाटील, कोतवाल आणि ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 61चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी म्हणजेच ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 62. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोण घेते? राज्य शासन, केंद्र सरकार, राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग. प्रश्न क्रमांक 62चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी राज्य निवडणूक आयोग हे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेते. प्रश्न क्रमांक 63. ध्वनीचा हवेतील सर्वसाधारण वेग किती असतो? 34.4 ms, 344 ms, 3440 ms, 1720 ms. मीटर सेकंद असं त्याचा प्रोनाउन्सिएशन असतो. प्रश्न क्रमांक 63चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी 3440 मीटर पर सेकंद इतका ध्वनीचा हवेतील वेग असतो. प्रश्न क्रमांक 64. आधुनिक आवर्त सारणीमध्ये अनुअंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले? मोसले, मेंडेलीफ, न्यूलॉट्स, न्यूटन. प्रश्न क्रमांक 64चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए मोसले याने आधुनिक आवर्त सारणीमध्ये अनुअंक हा मूल द्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असे सांगितले. प्रश्न क्रमांक 65. मानवाच्या पेशीत गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? 42, 46, 44, 23. प्रश्न क्रमांक 65चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी 23 इतक्या जोड्या मानवाच्या पेशीत गुणसूत्राच्या असतात. प्रश्न क्रमांक 66. डॅश डॅश या जीवनसत्वाच्या अभावी रात आंधळेपणा येतो? अ, ब, क, ड. प्रश्न क्रमांक 66चं बरोबर उत्तर असेल
पर्याय क्रमांक ए म्हणजेच अजीवनसत्वाच्या अभावी रात आंधळेपणा येतो. प्रश्न क्रमांक 67. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा व मंदिर आहे. रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग. प्रश्न क्रमांक 67 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. सिंधुदुर्ग या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा व मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 68. भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधले जाते? जेम्स ऑगस्ट हिक्की, बाळशास्त्री जांभेकर, राजाराम मोहन रॉय आणि शार्ल मेन. भारतीय वृत्तपत्र असा शब्द आहे, त्यामुळं प्रश्न क्रमांक 68 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए म्हणजेच जेम्स ऑगस्ट हिक्की यांनी भारतातील पहिले वर्तमानपत्र काढले, तर बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रातील पहिले वर्तमानपत्र काढले. प्रश्न क्रमांक 69. सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? 1875, 1885, 1873, 1875. प्रश्न क्रमांक 69 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजेच 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 70. चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला? 1920 माणगाव, 1927 महाड, 1920 महाड, 1927 माणगाव. प्रश्न क्रमांक 70 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब 1927 महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. प्रश्न क्रमांक 71. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, एकनाथ खडसे, दीपक केसरकर. प्रश्न क्रमांक 71चं तत्कालीन परिस्थितीमधलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए देवेंद्र फडणवीस. मित्रांनो, प्रत्येक वेळेला करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून त्या वेळेचे प्रश्न आणि उत्तरं मी तुमच्यासमोर वाचून दाखवतोय. मात्र यामधून कोणकोणत्या प्रकारचे करंट अफेअरशी रिलेटेड प्रश्न येऊ शकतात हे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आपण जर पाहिलं उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, त्याचबरोबर भारतरत्न पुरस्कार, त्याचबरोबर राज्य गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, राज्यसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, RBIचे गव्हर्नर किंवा राष्ट्रपती, राज्यपाल व त्यांचा क्रम, RBIचे गव्हर्नर, पोलीस महासंचालक यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा मुंबई खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश, सचिव यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जातात. या व्यतिरिक्त मुंबई पोलीस आयुक्त, तर अशा प्रकारचे जे प्रश्न येतात, तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण करंट अफेअरचा तो भाग अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणाहून तो पाहून घ्यावा. नसेल तर स्वतः करंट अफेअरची तयारी केली तरी सुद्धा ती उपयुक्त ठरेल. चला पुढच्या बाबीकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 72 या ठिकाणी आपण उत्तर पाहिले. प्रश्न क्रमांक 71चं महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस सध्याचे करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 72 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटास सुवर्ण कमळ मिळाले? बाजीराव मस्तानी, बाहुबली, कोर्ट, चीफ ऑफ थिसीज. प्रश्न क्रमांक 72चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब म्हणजेच बाहुबली. प्रश्न क्रमांक 73. जगभरातील देशांचा कर बुडवून परदेशात काळा पैसा घेऊन जाणाऱ्या लोकांची यादी व तपशील जाहीर करणारी पनामा पेपर्स प्रकरणाशी संबंधित कंपनी कोणती? लाईव्ह लीग, तहलका, पनामा लीक्स, मोझॅक फोसेका. तर प्रश्न क्रमांक 73चं बरोबर उत्तर असेल
पर्याय क्रमांक डी मोझॅक फॉसेका या कंपनीमार्फत किंवा या कंपनीने जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये कर बुडवून पलायन केलेल्या लोकांच्या यादीचा किंवा तपशिलाचा वृत्तांत सादर केला आहे आणि याला पनामा पेपर्स या नावानं ओळखलं जातं। तर हे मोझॅक फॉसेका या कंपनीकडून जाहीर करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 74 देशातील पहिला सी वर्ल्ड प्रकल्प कोठे होणार आहे? प्रश्न क्रमांक 74 मुंबई, गोवा, ठाणे, सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक 74चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी सिंधुदुर्ग या ठिकाणी देशातील पहिला सी वर्ल्ड प्रकल्प होणार आहे। प्रश्न क्रमांक 75 महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च असा पोलीस महासंचालक या पदावर सध्या कोण कार्यरत आहेत? प्रवीण क्षितिज, संजीव दयाळ, दत्तात्रय पडसलगीकर, संतोष माथुर। प्रश्न क्रमांक 75चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए प्रवीण क्षितिज। मात्र 2019-20 मध्ये हे चित्र वेगळं आहे। करंट अफेअर्सच्या व्हिडिओमधून तुम्ही ते पाहू शकता। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। पहा, हे अंकगणितशी संबंधित प्रश्न आहेत, त्यामुळे हे स्किप करतो आहे। जे प्रश्न गणित बुद्धिमत्ता किंवा अंकगणित आहेत तर ते प्रश्न आपण वेगळ्या भागामध्ये पाहतोय। या ठिकाणी हे सर्व शेवटपर्यंत म्हणजे 100 पर्यंत प्रश्न तेच आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही करंट अफेअर्सचे व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे। यासोबतच तुम्हाला एक वेगळं सजेशन म्हणजे असं की ज्या वेळेला तुम्ही सर्व प्रश्नपत्रिकेचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे, यामध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत जे की सामान्य ज्ञानचे असतील तर हे प्रश्न यापूर्वी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमधून रिपीट झालेले आहेत। या सर्व प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। यापूर्वी आपण 17-18 पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत। जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर पाहून घ्या। तोपर्यंत सर्वांना जय हिंद। उद्या एका वेगळ्या प्रश्नपत्रिकेला घेऊन भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।